शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संदीप गुळवे आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। ठाकरे गटाकडून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि या ठिकाणी एक भव्य असा मेळावा तत्पूर्वी त्यांनी घेतलेला आहे। संदीपजी, उमेदवारी आपण करता आहात, नेमकं कशा पद्धतीचं नियोजन आणि काय या निवडणुकीच्या निकालाकडून अपेक्षा? मी शिक्षकांच्या सेवेसाठी म्हणून ही उमेदवारी करतो आहे। शिक्षक महाविकास आघाडी आणि आमचं जे महाविकास आघाडीचं सरकार जे आता याच्यामध्ये इलेक्शन्समध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत आणि त्याच आशीर्वादाने TDF आणि MVP आणि शिक्षक संघटना आणि माझ्या शिक्षक बांधवांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या प्रेमासाठी म्हणून मी उमेदवारी करतो आहे। त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, शिक्षकांची जुनी पेन्शन योजना असो, शिक्षकांचे भरतीचे प्रॉब्लेम्स असो, शिक्षकांचे जे फरक बिल आहेत, शिक्षकांचे जे तुकड्या मान्यता आहेत, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स खूप वर्षांपासून चालू आहे आणि सरकारकडनं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे धोरण स्वीकारले जात नाही। न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या शिक्षक बांधवांना जॉब सिक्युरिटी नाही आहे। या पद्धतीने हा लढा देऊन ही आमदारकी मी जिंकून आमच्या शिक्षक बांधवांना 100% न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे। देशामध्ये जे निकाल लागलेले आहेत, राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाल्याचं बघायला मिळतं आहे। चांगल्या जागा, चांगल्या सीट्स महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत। या निवडणुकीचा परिणाम आपल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांवर कसा होईल असं वाटतंय? नक्कीच या निवडणुकीचा परिणाम शिक्षक मतदारसंघावर होणार आहे। आमचे शिक्षक भगरे सर हे खासदार झालेले आहेत, धुळ्यामध्ये आमच्या शोभाताई खासदार झालेले आहेत, राजाभाऊ इथे नाशिकमध्ये खासदार झालेले आहेत, गोवाल पाडवी झालेले आहेत। या मतदारसंघामध्ये 8 पैकी 6 महाविकास आघाडीचे खासदार झालेले आहे आणि नक्कीच याचा परिणाम ह्या मतदारसंघामध्ये शिक्षक बांधवांच्या प्रेमाखातर आणि शिक्षकांनी जो परिवर्तनाची लाट सुरू केलेली आहे ती ह्या इलेक्शन्समध्ये सुद्धा दिसून येईल आणि नक्कीच महाविकास आघाडीचा आमदार म्हणून मी निवडून येणार इथे याची मला खात्री आहे। एक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा, विखेंचे जवळचे असलेले कोल्हे असतील किंवा किशोर दराडे असतील, यांचं किती आव्हान आपल्याला वाटतंय आपल्यासमोर? त्यांचं आव्हान म्हणण्यापेक्षा हे आव्हान आमच्या शिक्षक बांधवांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याला उत्तर हे आमचे शिक्षकच देतील। मी देण्यापेक्षा मतदानामधनं आमचे शिक्षक बांधव याला उत्तर देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच 1 जुलैला हा गुलाल आम्ही घेऊ आणि शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी संदीप गुळवे यांनी या ठिकाणी आपल्या विजयाचा निर्धार जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्याला जरी आव्हान असलं तरी विजय आपला निश्चित असल्याचं गुळवे म्हटलेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।